मी कार्यालयाच्या सामाजिक ड्युटीहून काम करणाऱ्या अरुंधती मॅडम आणि आपल्या डोक्यातील अमूर्त विचारांना मूर्त स्वरूप देऊन पुन्हा एकदा आपल्याला वाचन वाटेचे प्रवास करणारे सुरवसे सर, ज्येष्ठ अधिवक्ता आपल्या गिरी मॅडम, तसेच आदरणीय नागरगोजी सर, मनामध्ये मेत्ताभाव ठेवून काम करणारे मैत्री प्रतिष्ठानचे रापतवार सर, माझ्या मैत्रिणी बुरांडे मॅडम आणि शीतल मॅडम, तसेच इतर आलेले सगळ्या मैत्रिणी आणि माझे बंधू आणि मित्रांनो, आजचं पुस्तक आहे माझ्याकडचं तत्वज्ञान. बघा, अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतरची जी गरज असेल तर ती पुस्तकाचीच गरज आहे. आपल्याला नेहमी म्हणजे भूक असते. एक भूक कुठली असते की आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार असावे आणि ते चांगले विचार फक्त वाचनाने मिळतात. आणि ते वाचन मग कसं असावं? बघा, प्राध्यापक माम देशमुख म्हणतात की वाचन कसं करावं, वाचन कुठलं असावं? तर वाचन असं असावं म्हणे जे वाचनामुळे आपल्या मनामध्ये बंधुता, समता, मानवतावादी विचार, बुद्धिवादी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल असलं साहित्य आपण वाचलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की तुम्ही किती वाचलं पाहिजे? तर ते म्हणतात की तुम्ही दिवसाला एक पुस्तक किंवा अर्ध पुस्तक संपवलं पाहिजे. एवढं तुमचं वाचन पाहिजे. आणि तुमचं पुस्तकावर प्रेम किती पाहिजे? तर तुमच्या बायका पोरांपेक्षाही जास्त पुस्तकावर प्रेम पाहिजे. बघा, एकदा म्हणजे प्रवासामध्ये तिकडून विदेशावरून येताना ते पुस्तक आणत होते, तर त्यांच्या जहाजामधले पुस्तकं म्हणजे ती जहाज बुडाली होती ज्या जहाजामध्ये पुस्तक होते, तर अगदी लहान मुलासारखे ते ढसाढसा रडले होते की माझी पुस्तकं गेली. म्हणजे एवढं पुस्तकावर प्रेम करणारे महापुरुष आपल्या देशामध्ये जन्मलेले आहेत. आणि मला अजून एकदा सुरवसे सरांचा आभार मानावं लागतं, म्हणजे वाटतं, कारण मी कधीच पुढे आलेली नाही, माझी पहिलीच वेळ आहे. आणि अगदी आता मी मैत्रिणींना म्हटलं सुद्धा की माझी एवढ्या लोकांच्या समोर आणि तज्ज्ञ लोकांच्या समोर उभा राहायची पहिलीच वेळ आहे. मला बोलता येईल का नाही मला माहित नाही, बोलायला डोक्यात माझ्या खूप आहे, पण मला सतत प्रेरित करणाऱ्या बोधले मॅडम मला बोलता येतो, मॅडम तुम्हाला बोलताल छान तुम्ही, पण प्रयत्न करणार आहे. कारण तुम्ही जे बसलेले आहात ते पाठीमागे म्हणजे सतत आपण म्हणतो की हे सगळं क्रीम आहे आणि ते बरोबरच आहे. इथं आलेली सगळी लोक तज्ज्ञ आहेत. आणि हे मीच म्हणत नाही तर शिक्षण तज्ज्ञ प्लुटो म्हणतात की प्रत्येक शिक्षक हा तत्वज्ञ आहे आणि त्याला कुठल्या तरी तत्वाचं ज्ञान झालेलं आहे. तर आपण कुणीही इथं रिकामा नाही, कुणाला ना कुणाला कुठल्या तरी तत्वाचा साक्षात्कार झालाय, कुणाला कुठलं तरी ज्ञान मिळालेलं आहे. आणि आता तर म्हणजे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे की आता केस पण पांढरे झाले, चांगलं आयुष्य पण जगले. सर म्हटले तसं अर्ध्यावर आलेलो आहोत आणि असं कधी कधी वाटू लागले की आपल्याला सगळं आता मिळालेलं आहे ज्ञान आता. आणि अजून एकदा वाचनवाटीचे प्रवासी आपल्याला सुरवसे सरांनी याच्यासाठी केले असं मी म्हणते. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की माझ्या पर्समध्ये नेहमी 2 पुस्तकं असायचे. एक म्हणजे हलकं फुलकं, एक बोधकथा असेल किंवा आत्मचरित्र असेल, आणि एक जरा जड किंवा काहीतरी तत्व असेल त्याच्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या महापुरुषाचं पुस्तक असेल. आणि ही 2 पुस्तकं मग जेव्हा फार कंटाळा आला तेव्हा ते पुस्तक चाळायचं, मुलांना गोष्टी सांगायच्या, किंवा फार फ्रेश वेळ असेल तर ते पुस्तकातलं एखादं पान वाचायचं, नाही समजलं तर ते डबल वाचायचं, असं करायचं. पण आता हातामध्ये मोबाईल आला आपल्या आणि या मोबाईलनी सगळी वाट लावली. मला तर असा प्रश्न पडलाय कोणता तत्वज्ञ आहे तो माहित नाही, म्हणजे ह्या कामाच्या म्हणजे रहाड गाडग्यामध्ये मला काही तो तत्वज्ञ किंवा तो विचारवंत शोधता नाही आला, तसं नाव मला सांगता येणार नाही. तुम्ही सगळे वाचनप्रेमी आहात, तुम्हाला माहित असेल. तो म्हणतो की मी त्या देशाचं भविष्य सांगतो की त्यांच्या हातामध्ये काय आहे, त्याच्यावरून त्या देशाचं मी भविष्य सांगतो. आज आपल्या देशातल्या भविष्याच्या हातामध्ये तरुण भारत आहे आपला, जगामध्ये तरुण भारत आहे. आणि आपल्या तरुणांच्या हातामध्ये काय असेल तर मोबाईल आहे. आणि ते रील बनवतायत, रील स्टार झालेत ते, आणि त्यांना ती सवय लागली. आता पुस्तकं मला वाटते धुळकात पडतील का काय. तर मला वाटतं सरांचं हे जे वाचनाचा त्यांनी शिक्षक समृद्धी उपक्रम आहे, तर हा मला वाटतं चळवळ म्हणून उभी राहावी. आणि मी आता माझ्या म्हणजे पुस्तक वाचनाच्या याच्याकडे वळते. मुंगीकडून पण शिकता येतो, मुंगी आपली गुरु आहे. घरामध्ये दारामध्ये जेव्हा जेव्हा ज्ञानाचा साक्षात्कार होतो ती आपली गुरु असतात. आणि जेव्हापासून मुलगी बोलते तेव्हापासून ती माझी गुरु आहे असं मी तिला नेहमीच म्हणते. आणि तिला मी म्हणत असते की तुझं एवढं काही वाचन नाहीये, तर म्हणते आहे मम्मी माझं वाचन आहे, किंवा माझ्या ते रक्तामध्ये बिळलं असेल ग असं म्हणत असते ती. आणि खूप छान बोलते ती. मला जेव्हा जेव्हा मी उपक्रम राबवते तेव्हा तेव्हा मला हिंड देण्याचं काम ती करत असते. मला नेहमीच म्हणणार की मम्मी, म्हणजे इंग्लिश स्कूलला तिला घातलेलं होतं. आमचं इंग्लिश स्कूलला घालण्याचा एकच म्हणजे उद्देश होता की आमची इंग्रजी कच्ची आहे, बाकी सगळ्या विषयात आम्ही पळतोय पण इंग्रजी कच्ची आहे, आमच्या मुलांना ती अडचण भासू नये म्हणून इंग्लिश स्कूलला घातलं. आणि भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक विकास मुलांचा नावाने म्हणजे आता ठोकच आहे ते. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आपण खूप पोटतिडकीने सांगतो, खूप बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतो, पण ही मुलांना काहीच वाटत नाही की मम्मीला एवढा त्रास होतोय, पप्पांना पण त्रास होतोय, का होतोय. तर हा जी काही भावनिक बुद्धिमत्ता आहे किंवा जो काही भावनिक विकास आहे तो इंग्लिश स्कूलमध्ये
होत नाही. मी जेव्हा आता पालकांना सांगते ना तर ते पालक मान्य करतात. परवाच माझी एक पालक आली होती शिवलांब्याची, आणि तुम्हाला सांगण्यासारखा अनुभव आहे हा, मला सांगावाच वाटतो, कारण आपण एकाच कुटुंबातले आहोत. कुणाला कधी कसा उपयोग पडेल काही सांगता येत नाही. मी एकदा बोलता बोलता सहज म्हटले होते म्हणे पालक सभेमध्ये की तुम्हीही शिका आणि मुलांनाही शिकवा. आणि हे त्या म्हणजे त्या मॅडमनी किंवा त्या महिलांनी, पालक महिला होती, तिने ते लक्षात घेतलं आणि तिने काय केलं म्हणे, लगेच एक 8 दिवसामध्ये आपलं कुटुंब अंबेजोगाईला आणलं. एक मुलगी डीएड झाली, मुलं तेव्हा म्हणजे शिकायच्या वयातच होती त्यांची. एक मुलगी शिक्षिका झाली, दुसरी तलाठी झाली, तिसरा मुलगा इंजिनियर झाला, चौथा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आणि त्या म्हणाल्या की हे बदल फक्त तुमच्या बोलण्याने झाला. फक्त एक वाक्य, तुम्ही शिका आणि मुलांनाही शिकवा. दुसरं म्हणजे त्यांची छोटी जाऊ आली, परवा त्यांचा मुलगा म्हणजे आमचाच विद्यार्थी इथं पॉलिटेक्निक करतोय, आणि त्या म्हणाल्या मॅडम मी इंग्लिश स्कूलला जॉईन झाले, आणि मला तुमचं खूप वाक्य आठवतं ते की मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही ₹1,00,000 जरी म्हणजे क्लास लावलाय ना तर आमच्या मुलांची जे जीवन अनुभव आहे ते तुम्हाला जीवन अनुभव कुठेच मिळणार नाही. आणि त्या खूप हसू लागल्या, मॅडम मी इंग्लिश स्कूलला ड्युटी करते म्हटलं आता. आणि मुलं हसतच नाहीत, त्यांच्या तोंडावर हसूच नसतं, येतानाही नसतं आणि जातानाही नसतं. ते फक्त तुमच्या म्हणजे मराठी मीडियमच्या किंवा जेडपीच्या शाळेमध्ये मिळतं. तर माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी तू काही असं करू नको. मी त्याला सांगितलं मी असं करणार आहे, तर नाही म्हणे असं नाही असं कर. मग हे तिच्या मनाप्रमाणे करते मी. तर बघा सुरुवातीला हे ज्या तेतेस्को कुरेमगे आहेत ह्या लेखिका आहेत या पुस्तकाच्या, आणि या शाळेच्या विद्यार्थिनी सुद्धा आहेत. हे पुस्तक लिहिण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश होता की त्यांना त्या शाळेमध्ये ड्युटी करायची होती, पण ती शाळा राहिली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ती शाळा म्हणजे ही झाली, काय म्हणायचं, जळून गेली. आणि एक 7 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे कालावधी मिळाला त्या शाळेला. आणि त्या शाळेमधले हे जे विद्यार्थी घडले ते विद्यार्थी नंबर 1 घडले. आणि त्यांनी हे सांगितलं की मी असं आमच्या सरांना वचन दिलेलं होतं की मी काय करणार आहे, तुमच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणार आहे. परंतु ती शाळाच राहिली नाही आता. आणि मग मला असं वाटलं की या शाळेबद्दल आणि या मुख्याध्यापकाबद्दल सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून हे पुस्तक मी हाती लिहायला घेतलेले. तर या ज्या कुरेमगे आहेत तर ह्या जपानमध्ये एक टीव्ही कलाकार आहेत. टीव्ही कलाकार म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांची या शाळेची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. आणि ती सुरुवात अशी होती की त्या आता शिकतात की नाही असं आईला वाटत होतं. कारण पहिल्या शाळेमधून जेव्हा तिला काढलं, पहिल्या शाळेतून तिला पाठवून दिलं, तर त्या मॅडमनी एवढी तक्रार केली की म्हणे तुमची मुलगी सारखी खिडकीपाशी उभी राहते म्हणे. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये त्याचा हा अनुवाद केलेला आहे यांनी, कुणी आपल्या चेतना सरदेशमुख गोसावी यांनी, की त्यांनी म्हणजे खिडकीजवळची मुलगी असं म्हणून त्या पुस्तकाचं हे येतं, नाव येतं. परंतु त्यांनी तिचं नाव तोत्तो-चान आहे म्हणून बहुधा हे नाव दिलेलं असं तोत्तो-चान. आणि मग त्या ज्या पहिल्या शिक्षिका होत्या, तिच्या ज्या पहिल्या मॅडम होत्या, तर त्या एवढ्या तक्रार करू लागल्या की ही म्हणे सारखी खिडकीजवळच उभी राहते, खिडकीजवळ उभं राहून बँडवाल्यांना बोलवते, बँडवाल्यांना वाजवा म्हणते. मग सगळी मुलं तिथं येतात, मग सगळे ते बँड वाजवलेलं ऐकतात. मग ते ऐकून झालं की पुन्हा मग सगळे खाली बसतात, पण ही काही खाली बसणार नाही. मग हिला म्हटलं ना तू खाली बस, तू का खाली बसत नाही, तर ही काय म्हणणार, आता दुसरे बँडवाले येतील ना मग त्यांना मला बोलवायचं. एकदा काल तर म्हणे खरंच केलं हिने, काय केलं तर ही सारखा प्रश्न विचारायली, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय. आता ही एवढे प्रश्न विचारते पलीकडून काही उत्तर येत नाही. मग कोण असेल म्हणून मी खिडकीत बघायला गेले तर 2 चिमण्या घरटं बांधतायत. आणि ही त्यांना विचारते तुम्ही काय करायला, तुम्ही काय करायला. बरं ते जाऊ द्याच म्हणे. ती काय करते म्हणे, ते डेस्क उघडते. डेस्क अशी होती पेटीसारखी, पुस्तक टाकायचं पुन्हा लावायचं. मग ही काय करते, प्रत्येक वेळेला वही काढणार बंद करणार, कुठे पेन्सिल काढणार बंद करणार, असा आवाज करते म्हणे. तुमची मुलगी इथं शिकूच शकत नाही, हिला घेऊन जा म्हटल्यानंतर त्यांनी घेतलं तिला आणि त्या बाहेर आल्या. म्हणजे त्या आई म्हणून त्यांनाही वाटलं की हे नवीन आहे, तिला जरा अट्रॅक्शन आहे, मग ही तर थोडं नवीन करेल. पण त्या म्हटल्या घेऊन जा म्हटल्यानंतर त्या घेऊन आल्या आणि मग त्या नवीन शाळेमध्ये जाण्यासाठी तिला घेऊन जातात. मग ती शाळा असते तोमोई, जी की कोबायाशी यांची शाळा आहे. त्यांच्या मुख्याध्यापकाचं नाव कोबायाशी आहे. आणि ते असं ती फलक पाहते तोमोई म्हणून, आणि 2 झाडांना बांधलेली ती पाटी असते. आणि ती पाहिल्याबरोबर तिला खूप आनंद होतो. आई ती खांब बघते, त्या खांबाला पाहून म्हणते आई हे खांब खूप उंच जातील का ग आकाशापर्यंत. म्हणजे तिचं ते निरागसपणा, म्हणजे तिचा जो बालिशपणा आहे, तिचं भावविश्व आहे, ते भावविश्व ह्या शिक्षकांना पहिल्या जपता नाही आलं. आणि ती त्या शाळेमध्ये दाखल झाली. जेव्हा ती झुडपातून पुढे पाहते तर पुढे काय पाहते तर 6 डबे आहेत रेल्वेचे. 6 डब्यामध्ये शाळा भरते. मग तिला वाटते आता ह्या गाडीतून आपल्याला प्रवास करायचा आहे. आई धरून नेते मुख्याध्यापकाच्या त्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये. आणि मग मुख्याध्यापकांना वर जाताना ती चालत जाताना काय म्हणते,
की आई ते स्टेशन मास्तर असतील तर झुकझुक गाडी आहे म्हणजे मग आपल्याला तिकीट काढायचंय का मुख्याध्यापक असतील, एवढंच बोलून ती आईला थांबत नाही, तर ती डायरेक्ट मुख्याध्यापकांना विचारते तुम्ही मुख्याध्यापक एका स्टेशन मास्तर आहे? ते म्हणतात मी मुख्याध्यापक आहे, आणि ते हसतात आणि हसून तिचं स्वागत करतात. म्हणजे तिला त्यांनी तिचं बोललेलं त्यांनी स्वीकारलं याचाच तिला खूप आनंद होतो. आणि मग ते आईला म्हणतात की आता आमची झाली आहे, तुम्ही जा, हिच्याशी मला बोलायचंय. आईलाही खूप आनंद होतो, आईला तर खूप चिंता लागलेली असते हिला प्रवेश मिळतो की नाही. आणि मग खूप बोलतात ते तिच्याशी, तिला बोलतात तुझ्याबद्दल सांग म्हणतात. सांग म्हटल्याबरोबर ती जे सांगायला सुरुवात करते मग ते सगळंच, पहिली शाळा कशी छान होती, पहिल्या मॅडम कशा होत्या, आमच्याकडे कसा रॉकी कुत्रा आहे, मी कसं त्याच्याशी खेळते वगैरे वगैरे खूप सांगत असते ती. आणि मग ते सर म्हणजे मुख्याध्यापक घड्याळाकडे पाहतात तेव्हा त्यांना कळतं, तिला कळते की आता आपण खूप वेळ झालं बोलतोय की आता आपल्याला जायचंय. मग ते उठतात, म्हणतात चल आता जेवूया आपण. आणि मग जेवणाच्या हॉलकडे तिला घेऊन जातात. मग ते दुपारचं जेवण असतं तिथं, सगळी मुलं टेबलापाशी बसलेली असतात आणि फक्त 50 मुलं असतात. मग ती त्यांना विचारते एवढीच मुलं आहेत का तुमच्या शाळेमध्ये? तर म्हणे हो. मग ती म्हणते नाही, आमच्या पहिल्या शाळेत तर किती मुलं होती, ही तर एवढी तर एकाच वर्गात मुलं होती. ते म्हणतात नाही, आमच्याकडे एवढीच मुलं आहेत. आणि मग ते सगळे एकत्र जेवायला बसल्यानंतर हे मुख्याध्यापक काय करतात, प्रत्येकाच्या डब्यामध्ये लक्ष घालतात की डब्यामध्ये काय आहे. मग त्या डब्यामध्ये लक्ष घालण्याचा त्यांचा काय उद्देश होता की डब्यामध्ये त्यांनी सगळा चौरस आहार आणलाय का, नुसता भातच आणलाय. मग त्यांनी डोंगरावरचंही आणले का, मग त्यांनी याच्यामधलं समुद्रातलंही आणले का, मग समुद्रातलं सी फूड आणले का, डोंगरातलं काही बटाटे रताळी वगैरे आणले का, आईने करून दिले का. म्हणजे त्यांनी तसं ठरवलेलंच होतं, आई वडिलांना सांगायचे की डोंगरातलं पण आलं पाहिजे आणि समुद्रातलं पण आलं पाहिजे. अशा प्रकारचा आहार यांनी आणलाय का, हे असं खातात का, म्हणून ते स्वतः लक्ष देत असतात. आणि ते पाहून तिला खूप आनंद झाला की म्हणजे जेवणात पण डोंगरातलं असतं आणि समुद्रातलं असतं का, हे ऐकून तिला खूप आनंद झाला. आणि मग पहिल्या दिवशी तिला ती शाळा खूप आवडली. आणि दुसऱ्या दिवशी तू आमच्या शाळेची झालीस हे जे वाक्य तिने ऐकलं, ते वाक्य ऐकल्याबरोबरच तिला म्हणजे घरी जाते आणि आराम, म्हणजे आता आनंदाने माणसाला झोप येत नाही म्हणतात आणि दुःखाने येत नाही, पण ती एवढी आनंदात असते की उद्याची सकाळ कधी होते अशी वाट पाहत असते. आणि मग सकाळी सकाळी पटकन तयार होते. रॉकी म्हणजे ते कुत्र्याला पण आश्चर्य वाटतं की कधीच न उठणारी मुलगी सकाळी एवढ्या लवकर उठून कशी जाते, आई उठ उठ म्हणत असते. पण ती त्या दिवशी लवकर आवरते आणि शाळेला जाते. शाळेला गेल्यानंतर पहिलीच्या वर्गात बसते ती. पहिलीच्या वर्गामध्ये 9 विद्यार्थी असतात आणि त्या 9 विद्यार्थ्यामध्ये ही अगोदर जाऊन बसते. आणि तिथे काही जागा ठरवलेल्या नसतात, कुणी कुठेही बसणार, कुणी कसंही बसणार. ती येते. त्याच्यानंतर एक दुसरी मुलगी येते, ती खूप सुंदर वर्णन करते की त्या मुलीने गुलाबी फ्रॉक घातलेला होता, त्या फ्रॉकवर सशाचं चित्र होतं. नंतर एक दुसरा मुलगा आला आणि मग तो कसा खेळत खेळत बसला येऊन. मग ती एका जागेवर बसली आणि सगळा वर्ग भरला. त्या वर्गामध्ये पहिलीच्या वर्गात फक्त 9 विद्यार्थी होते. सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाल्या. तर तिला आवडलेलं मुख्याध्यापकाचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर मुख्याध्यापक म्हणजे टक्कल पडलेले, दात नसलेले, परंतु ते फार छान बोलायचे म्हणे, खूप मस्त बोलायचे आणि तिला ते खूप आवडायचं. म्हणजे आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचा प्रेमळ स्वभाव, छान बोलणं, हे तिला खूप आवडलं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ते जे लक्ष देत होते डब्याकडे, मग तिने त्या दिवशी डब्बा आणला होता आणि मग आईनी खूप छान पहिल्या दिवशी डब्बा करून दिलेला होता आणि त्यांनी सगळ्यांनी दाखवलं. म्हणजे ह्या मुख्याध्यापकांनी दाखवलं की बघा किती सुंदर डब्बा आणलाय, तिच्या डब्यामध्ये देणगू पण आहेत. आता देणगू काय प्रकार आहे हिलाच माहित नव्हता, पण ते देणगू फार छान दिसत होते म्हटली. आणि सगळे देणगू काय आहे म्हणून सगळे माझ्या डब्याजवळ आले आणि मला फार वाईट वाटायला लागलं. मला वाटायला की आता माझ्या देणगूचा वास जातो का काय, की आता देणगू कुणाकुणाला द्यावे लागतात काय, की असं तिला वाटू लागलं म्हणे. आणि पण ते सगळं पाहिलं तिने आणि माझा डब्बा सगळ्यांनी कौतुकाने पाहिला, याचा तिला खूप आनंद होता. आणि दुपारच्या जेवणामध्ये जेवणावरच लक्ष दिलं नाही त्यांनी, तर एक घास किती वेळा खावा, चावून खावा, तर 32 वेळा चावून चावून खावा तो घास, हा सुद्धा संस्कार करायला ती विसरले नाही. म्हणजे मला वाटतं ते म्हणजे हाडाचे शिक्षकच नव्हते, तर एक ते माणूस होते की विद्यार्थी कसा असावा किंवा या विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून पुन्हा कसं घडावं, हे जागरूकपणे संस्कार ते करत होते. वर्गाची रचना पण अशी होती, आपल्या वर्गासारखीच होती, जे बाहेरून डब्बे जरी असले तरी, पण जे बाक होते ठेवलेले ते बाक आपल्यासारखेच होते, कपाट होते. आणि हे जे वर ठेवायला सामान ठेवायला जे डब्बे होते, म्हणजे तो डब्बाच होता, पण ते प्रवासाला निघाल्यासारखं वाटत होतं, असं आपल्या ह्या तोत्तोचानला वाटायचं. तो मोहितला अभ्यास पण फार विशेष होता. तो मोहितला अभ्यास कसा होता, तर ते काय करायचे, मराठी, इंग्रजी, विज्ञान, जे जे आहे इतिहास, ते सगळे प्रश्न लिहून ठेवायचे फळ्यावर आणि सांगायचे की आज दिवसभर तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे.
आणि तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं तुम्ही आमच्याकडे या आणि ती अडचण आम्ही सोडू. मग जर अडचण असेल तर मुलं बाईकडे जायचे, मॅडमकडे जायचे आणि ती अडचण सोडून घ्यायचे, असं चालायचं. आणि मग ती पाहते की एक मुलगा फारच असं वेगळंच चालत जातोय मॅडमकडे आणि त्यांनी ते दाखवले आणि दाखवून तो परत हळूहळू चालत आला आणि बसला. ती त्याच्याकडेच पाहते तर तो हसतो आणि म्हणतो माझं नाव यासुकी आहे. तर ती म्हणते तू असं का चालतोयस? तर म्हणतो मला पोलिओ झालाय ना. आणि मग ते विचारल्यानंतर तिला फार म्हणजे त्याच्याबद्दल जवळीक वाटते आणि मग त्याच्याजवळच जाऊन बसते ती, असं सांगितलेलं आहे. ते झाल्यानंतर दिवसभर जेवण होतं, अभ्यास होतो आणि मग मॅडम मधली सुट्टी भरली की वर्गात बोलवतात. वर्गात सगळी मुलं आल्याबरोबर म्हणतात आता आपण चला फिरायला जाऊ. ही कल्पनाच तिला म्हणजे फार विशेष वाटते. फिरायला जाऊ तिकडे तर असं नव्हतं, 1 तास झालं की दुसरा तास सुरू असायचा, मॅडम सांगायच्या आणि इथं फिरायला जाऊ. मग दुसरी एक मुलगी सांगते गुलाबी फ्रॉक घातलेली की बाई इथं कसं आहे, आपण जर अभ्यास वेळेत पूर्ण केला तर आपल्याला फिरायला घेऊन जातात आणि मग आता आपल्याला फिरायला जायचंय. मग कुठे जायचं? मग मंदिराकडे जाऊ, तळ्याकडे जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि मग त्याच्यानंतर दुपारच्या वेळामध्ये मॅडम एक मंदिर असतं, त्याचं नाव कुहून बुत्सू सांगितले त्यांनी, त्या मंदिरामध्ये ते घेऊन जातात. आणि मग ती मुलगी तिला सांगते गुलाबी फ्रॉकवाली की ही जी विहीर आहे ना, या विहिरीमध्ये तारा पडलाय. आणि मग त्या उघडून बघतात तर सगळा अंधार असतो. मग त्यांचं जे भावविश्वाप्रमाणे जे प्रश्न पडतात त्यांना ती म्हणते तारा झोपला असेल का ग आता, सगळा अंधारच दिसतोय. तर मग एक जण म्हणते हो झोपला असेल ना, तो रात्री उठेल आणि मग चमकेल. आणि मग असं म्हणतात म्हणजे लेखिका म्हणते की आमचं इतिहासाचं आणि जीवशास्त्राचं चलत चलत तेवढं शिक्षण झालं याची कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती. मॅडमने आम्हाला फुलं सांगितली, पराक्रम सांगितले, श्रीकेश्वर सांगितलं, म्हणजे ते सगळं जीवशास्त्राचं नॉलेज दिलं, आम्हाला इतिहासाचं पण नॉलेज मिळालं. एवढंच नाही तर पहिल्या जी शाळा होती म्हणते माझी तत्वचारी, की तिला एक गाणं होतं आणि मला वाटायचं याही शाळेला गाणं असावं, पण या शाळेला गाणं नव्हतं. मग तिने काय म्हटलं डायरेक्ट म्हणजे मुख्याध्यापकाशी एवढं छान नातं होतं त्यांचं की ते बिनधास्त बोलत होते. वातावरण एवढं निर्भय होतं की ते कुणा म्हणजे बोलू शकत होते, जाऊ शकत होते, करू शकत होते. मग त्या मुख्याध्यापकांना ती म्हणते की आपल्या शाळेचं गाणं असायला पाहिजे, आपलं गाणं नाही म्हणजे जुन्या शाळेमध्ये गाणं होतं. मग ते गाणं म्हणजे तयार करतात आणि ते गाणं वाजवतात. कारण ही म्हणजे कोबाईशी सुद्धा स्वतः एक शिक्षक आहेत आणि हे म्हणजे संगीत शिक्षक आहेत आणि ते फक्त तोमयी असं ठेवतात. ते काहीतरी रचना करतात आणि मुलांना म्हणायला सांगतात. पण ते गाणं काही तिला आवडलं नाही आणि त्याच्यानंतर ती कधी गाणं म्हणा किंवा गाणं आपल्या शाळेचं तयार करा असं त्यांना म्हटलेली नाहीये. एकदा काय होतं, संडासमध्ये तिचा बटवा पडतो, तिला सवय असते म्हणजे घाणेरडी उभी वाकून बघायची. बटवा हातातला पडला, बटवा खूप छान होता, तो बटवा तिला आवडत होता. आता काय करावं म्हणून ती बाहेर पडली आणि जिथं ड्रेनेजचं जे हे होतं म्हणजे काय म्हणता येईल फरशी वगैरे ठेवलेली होती तिथं गेली ती आणि तिने खोदायला सुरुवात केली. खोदायला सुरुवात केल्यानंतर तिथं तिचे ते HM येतात, हेडमास्टर येतात आणि तिला विचारतात की तू काय करायलीस? तर ती म्हणते माझा बटवा पडलाय आणि मी तो शोधून शोधते. मग ते तिला काहीच म्हटले नाही, रागवले नाही की तू त्याच्यात पडशील, एवढा मोठा खड्डा आहे किंवा तू कशाला खोदायलीस, हे कुणी सांगितलंय, असं काही न म्हणता ते म्हणाले तुझा बटवा सापडला की मला सांगशील. आणि पुन्हा ते थोड्या वेळाने येतात, सापडला का तुझा बटवा? ती म्हणते नाही सापडला. मग म्हणतात तू काय कर, तुझा बटवा सापडला नाही, जेवढं सगळं काढलंस ना माती ती सगळी मातीमध्ये काढून टाका, सगळी मध्ये ठेवून दे. मग ती बऱ्याच वेळ शोधते पण तिला एक समाधान वाटतं की आपल्याला आपले मुख्याध्यापक रागवले नाही आणि आपला बटवा नाही तर नाही सापडला. तर तिला एकच समाधान असतं की आपल्याला ते न रागवता त्यांनी काय केले की हे सगळं मध्ये टाक म्हणून गेलेले आहेत ते. आणि मग ती सगळी माती सारखी करून टाकते आणि रात्री निश्चिंतपणाने झोपते. तिला वाईट वाटतं, आपला बटवा हरवला हे वाईट वाटत असतं, परंतु ती निश्चिंतपणाने का झोपते तर आपल्यावर जो विश्वास दाखवलाय मुख्याध्यापकांनी तो विश्वासामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. आणि असं म्हणतात बघा, विश्वास सामर्थ्य देऊन जातो आणि विश्वास जर नसेल तर शंखेकोर मन आणि दुबळ मन म्हणत असतं. आणि या हेडमास्टरने म्हणजे न जाणता किंवा तिचं म्हणणं तर असं आहे म्हणजे आपल्या तत्वचांचं की त्यांनी हे जेवढे उपक्रम ठेवलेले होते ते सगळे विचार करून म्हणजे अंमलात आणलेले होते. आणि त्यांनी त्याच्यामुळे आमचं काय झालेलं की आमचं सगळं बालपण उत्साही आणि आनंदी गेलं आणि पुढचं आयुष्यही आम्हाला खूप छान जगता आलं. एवढंच नाही तर नंतर हे जे 6 डबे होते या 6 डब्याला जोडून एक दुसरा नवीन डब्बा आला आणि या नवीन डब्यामध्ये ते ग्रंथालय उघडतात. ते ग्रंथालय कुणालाही कधीही वापरण्यासाठी मोकळं असतं. 50 विद्यार्थी त्या ग्रंथालयामध्ये जातात आणि तो खरोखर रेल्वेचा डब्बा वाटू लागला असं ही तत्वचान लिहिते. आणि सगळेजण पुस्तक वाचत असतात. मग कुणी मोठ्याने वाचतं, कुणी गाणं म्हणतं, कुणी चित्र बघतं,
पण ती एवढे एकाग्र होऊन बघत असतात की कुणाचा कुणाला म्हणजे त्रास होत नाही, कुणाचा कुणाला डिस्टर्ब होत नाही. अजून एक त्यांनी संस्कार केलेला ती म्हणजे उल्लेख करते की मला तो दिवस फार विलक्षण वाटतो आणि तो मला आठवतो. का आठवतो तर त्यांनी एक पोहण्याचं त्यांच्याकडे एक तळं होतं म्हणे, ते तळं भरलं उन्हाळा सुरू झाल्यानंतर आणि त्यांनी पोहायला सगळ्यांना खाली उतरलं असं म्हटली की आम्हाला त्यांनी सगळ्यांनी, ती म्हणाली की मी पोशाख नाही आणला पोहण्याचा, कसं करायचं आता. तर ते म्हणाले की तू काय कर, एकदा हॉलमध्ये जा, काय करतायत मुलं बघ. तिने पाहिलं तर सगळे मुलं कपडे काढून ठेवले त्यांनी तसेच पाण्यामध्ये उतरायला लागले. तर त्याचा म्हणजे त्यांचा हा उद्देश होता की कुणी अपंग आहे, कुणाचे शरीर सुंदर नाहीये तर त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड नको यायला. मग हे सगळे असे असतात, कुणी कसे पण असतात, हे स्वीकारायची तयारी मनाची यांची असावी. म्हणून आम्हाला पोहण्याच्या तलावामध्ये कपडे न घालता ते सोडत होते, आम्हाला पोहायला लावत होते असं तोत्तोचार म्हणते. आणि खूप मोठा तो संस्कार होता. आमच्या आई वडील आम्हाला रागवायचे तर आम्ही जाताना ते कपडे भिजवून जायचो की आम्ही कपडे घालून पोहलोय. म्हणजे हा त्यांनी किती मोठा विश्वास टाकलेला होता त्यांच्या काय म्हणायचं बालमनाने, किंवा हे मुख्याध्यापक आपल्याला जे सांगतायत, जे आनंद देत आहेत तो बरोबर देत आहेत. हा जो विश्वास होता, हा जो आनंद होता तो खूप मोठा होता. एवढंच नाही तर लहान मुलावर सध्या असं काय आता म्हणजे हल्ली मी परवा एक अभ्यासक्रमात वाचलं की त्या वाक्यामध्ये असं भूताचा उल्लेख होता की मी भूतालाही भीत नाही, मी फार धीट आहे वगैरे वगैरे. मग अंधश्रद्धा वगैरे आपण आता अभ्यासक्रमातून मुलांमध्ये रुजवतो काय असं कधी कधी वाटू लागतं. पण यांनी काय केलं, रात्री स्मशानामध्ये नेलं. मग काही मुलं 50 मुलांपैकी काही मुलं भूत झाली, ती स्मशानामध्ये थांबली. राहिलेली 30 मुलं छोट्या छोट्या गटाने भूतांना भेटायला जाऊ लागली, परंतु भूतापर्यंत कोणी गेलंच नाही. रात्रीच्या अंधारात त्यांना खूप भीती वाटू लागली म्हणे. आणि मग भूत तिकडे रडत बसली कारण त्यांनाही भीती वाटू लागली. काही भूतांना म्हणे डासच चावू लागली आणि ती सगळी परत आली. आणि मुलांवर एक संस्कार झाला की भूतालाच आपण भीत नाही तर भूताला पण भीती वाटत असते, हा संस्कार त्यांच्यावर झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मला आवडलेला त्यांचा उपक्रम आहे संगीत कवायत. आपण पाहतो म्हणजे जपानची मुलं म्हणजे किती सुंदर एका तालात सुरात म्हणजे एकच ठेका धरतात आणि त्यांचं किती चापल्य असतं आणि किती चपळतेने प्रत्येक कृती ते करत असतात. तर म्हणे हे जे आहे तो इथले कोबायासी स्वित्झर्लंडला गेलेले होते, तेव्हा तिथं ती संगीत कवायत शिकून आलेले होते. ते स्वतःही संगीत शिक्षक होते आणि युरोपमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा तिथं मुलांसाठी काय काय आवश्यक आहे ते सगळं ते शिकून आले. आणि ही संगीत कवायत तिथून ते शिकून आले होते आणि त्यांनी इथं आल्यानंतर आपल्या मुलांना संगीत कवायत शिकवली. या संगीत कवायतीमुळे मुलांचं मन आणि शरीर एका लयीमध्ये किंवा एका तालामध्ये ठेका धरतं आणि संगीतामुळे जे काही शिकवतो ते हृदयापर्यंत पोहोचतं आणि मुलांचं व्यक्तिमत्व छान विकसित होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मलाही वाटतं ते काही अंशी बरोबर असेल, कारण आपल्याकडेही पौराणिक दाखले आहेत. जेव्हा कृष्ण म्हणे बासरी वाजवत होता तेव्हा सगळ्या काही शांत बसून ऐकत होत्या आणि एक प्रकारचं ते त्यांचं मेडिटेशन होतं. आणि त्या खूप दूध द्यायच्या, गोकुळामध्ये दूध दुभतं खूप होतं. आजही आपल्याकडे संशोधनं झालीत की पिकांना जर संगीत ऐकवलं तर पिकं खूप छान येतात. आणि मग मधून मधून माझ्यासारखा म्हणजे उपक्रमशील शिक्षकाला वाटतं बासरी ऐकावी, मग मधल्या वेळामध्ये मी बासरीची धून ऐकवत असते, मुलांना मेडिटेशन करायला लावत असते. आणि वाचन उपक्रमाचाही मला खूप सारा फायदा झालेला आहे. एकदा मला वाटतं पहिलीच वेळ होती वाचन प्रेरणा दिन 15 नोव्हेंबर साजरा करा म्हणून सर्क्युलर आलेलं होतं आणि आमचं सगळं ग्रंथालय बाहेर आलं आणि त्या ग्रंथालयामधली पुस्तकं वाचत असताना सगळी पुस्तकं 4-4.5 लाख टेबलवर ठेवली. गेलो दुसऱ्या दिवशी कामाच्या व्यापामध्ये ती पुस्तकं पटकन ठेवताच नाही आली आणि एक विद्यार्थिनी 5वीची माझी आली माझ्याकडे, मला म्हणली मॅडम हे पुस्तक खूप छान आहे, तुम्ही वाचा. आणि ती निघून गेली. माझं काम झालं आणि मी ते बघितलं पुस्तक. तर त्या पुस्तकामध्ये मला काय दिसलं तर त्या पुस्तकामध्ये ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेले पुस्तकांचे काही पॅरेग्राफ होते आणि ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेली ती लेखक होती. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. 5वीची विद्यार्थिनी मला असं सांगू शकते की पुस्तक खूप छान आहे, मॅडम तुम्ही वाचा. तर वाचनाचा असा परिणाम होतो. इथे या कोबायासींनी क्रीडा दिन साजरा केला. क्रीडा दिन पण त्यांनी म्हणे 3 नोव्हेंबर असा शोधून काढला की त्या दिवशी पाऊस पडत नाही म्हणे. आजपर्यंत कधीच 3 नोव्हेंबरला पाऊस पडला नाही म्हणे. आता पडत असेल कदाचित, कारण आता पर्यावरण सगळं बदललंय, संतुलन बदललेलं आहे. तर 3 नोव्हेंबरला त्यांनी काय केलं, क्रीडा दिन साजरा केला. आणि त्या क्रीडा दिन मध्ये ताकाहाशी नावाचा एक कमी उंचीचा मुलगा होता, तोच पहिला आला प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि मुलांना प्रश्न पडला हाच कसा पहिला आलाय, आपण का पहिले येत नव्हता. नाही, आपण याला हरवायला पाहिजे, पुढच्या वेळेला मात्र आपण हरवू. आणि मग जो ताकाहाशी आता मोठा झालाय तर तो म्हणतो मला कदाचित असं वाटतंय ते सगळे खेळ माझ्यासाठीच त्यांनी अरेंज केले होते, कारण माझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होणे
आणि मीही काहीतरी करू शकतो असं म्हणजे माझ्यामध्ये ते मूल्य रुजावं म्हणून त्यांनी ते माझ्यासाठीच केलेलं होतं असं म्हणतात. मी मुखपृष्ठापर्यंत आली आहे. सध्या मुखपृष्ठावर आपल्याला तोत्तोचान दिसते आणि तोत्तोचानच्या हातामध्ये अगरबत्ती आहे आणि हातामध्ये फुलं आहेत. तर तिथं एक 47 हे होते म्हणे काय सैनिक होते आणि ते लढले होते आणि त्यांच्या समाधीवर त्यांचे उपमुख्याध्यापक त्यांना घेऊन जातात आणि घेऊन जाऊन तिथं म्हणजे वंदन करतात त्यांना. आणि तिथे म्हणजे काय म्हणायचं की त्यांच्याप्रती जो आदरभाव आहे, त्यांचं जे केलेलं शौर्य आहे, त्यांची गाथा ते एकदा परत ऐकवतात की हे लोकांनी कसं आपल्या म्हणजे जे आपले मालक होते किंवा जो सेनापती होता त्यांना मारल्यामुळे त्यांचं काय केलेलं आहे त्यांनी की हे उगवला, काय म्हणता येईल म्हणजे विजय मिळवला किंवा सूड उगवला हे त्यांनी सांगितलेले. तर ते मुखपृष्ठ तोत्तोचान आहे आणि ती समाधी स्थळावर जाऊन वंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ आणि तिच्याकडे अगरबत्ती आहे. दुसरं म्हणजे इथले जे आपली कोबायसी आहेत तर ते मुलांना कधी राबवू दिलं नाही, कुठल्याही रंगावर त्यांनी बोलू दिलं नाही. हे पुस्तक मी असं म्हणेन की शिक्षकासाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी खूप सारं उपयोगाचं आहे. या पुस्तकाचं प्रत्येक वेचा किंवा प्रत्येक चॅप्टर आपल्या शाळेमध्ये वाचून झालं पाहिजे. तोत्तोचान म्हणते की माझ्यासोबत माझ्या डब्यातले जे प्रवासी होते ते सगळेच जण, 2 जणी गृहिणी झाल्या, 1 जण प्राध्यापिका झाली, 1 जण शिक्षिका झाली, मी टीव्ही कलाकार झाले, 1 जण हे झाला काय म्हणता येईल संशोधक झाला, 1 जण तंत्रज्ञ झाला, तो ताकाहाशी चांगला क्रीडापटू पण आहे आणि तो आता प्रशिक्षण देतो, तो इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. आणि मुलपृष्ठावर मला वाटतं हे यांनीच लिहिलेला सार आहे आपल्या चेतना सर देशमुख गोसावी यांनी. आणि त्यांनी याच्यामध्ये सगळ्या हा उल्लेख केलेला आहे की या शाळेमध्ये कुठले कुठले उपक्रम राबवले त्यांनी आणि त्या उपक्रमामधून या मुलांना काय फायदा झाला. शेवटी ते असं म्हणतात की हजारो फुलं फुलू दे, विचारधारांचा संघर्ष होऊ दे आणि विश्वाला नवजीवन मिळू दे. एवढं बोलून मी माझे कुठलाही खळखळ आवाज न करता, धबधब्यासारखा धबधबा आवाज न करता फक्त प्रवाही राहावं आणि त्या प्रवाहासोबत आपणही प्रवाही राहावं असं आपल्या श्रोत्यांना वाटावं. इतक्या सुंदर पद्धतीने या पुस्तकाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. 1981 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं, 82ला जगातल्या अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झालं आणि 1983 पासून इयत्ता 3च्या वर्गामध्ये जपानमध्ये हे पुस्तक वाचनासाठी वापरलं जातं. अमेरिकेतल्या शाळांमध्ये मुलांनी जे साहित्य वाचावं अशा पुस्तकाची जी यादी आहे त्यापैकी तोत्तोचान आहे पुस्तक. मॅडम खूप सुंदर पद्धतीने आपण याचं विश्लेषण केलेलं आहे. निश्चितपणे एक शिक्षक आणि एक मुलगी किंवा विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं काय असावं याची पुस्तकं काही आहेत. त्यापैकी हेलन केलर आणि ॲन सुलिव्हन. हेलन केलरची की पाणी हा शब्द शिकवायचा आहे, वॉटर. तर मग शिक्षक आणि मुलं यांचं नातं तयार होतं. मला वाटतं तोत्तोचानमध्ये हाच एक भाग आहे त्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतं. मनापासून धन्यवाद. पुढच्या आपण वाचकांना पाचारण करतोय.